जसं की आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं की नेक्स्ट व्हिडिओपासून मी डेली एक आर्टिकल घेत जाणार आहे आणि एक आर्टिकल मी लोकसत्तामधून घेणार आहे अँड वन आर्टिकल फ्रॉम द हिंदू आणि आपण त्याचे डायरेक्टली ट्रान्सलेशन करणार आहोत. आत्ता जे आर्टिकल घेते आहे मी ते लोकसत्तामधून हे आर्टिकल घेत आहे आणि त्याच जे आपल्याला मराठीमध्ये असणार आहे आणि त्याचे ट्रान्सलेशन आपण इंग्लिशमध्ये करणार आहोत. ओके. अँड द पॉईंट इज की मी डायरेक्टली आर्टिकलचा स्क्रीनशॉट किंवा PDF का नाही लावला आहे बिकॉज ऑफ द कॉपीराईट रिझन. कारण डायरेक्टली जर न्यूजपेपरचा PDF जर लावला तर कॉपीराईट येतो. करेक्ट. सो दॅट्स वाय आय डीड द कॉपी अँड पेस्ट ओव्हर हिअर. सो आपल्याला इझी जाईल. ओके. लेट्स गो. तर आपण हा फर्स्ट पॅराग्राफ पाहणार आहोत ज्याच्यामध्ये मला इंटरनल सिक्युरिटीवरती लोकसत्तामध्ये मला पॅराग्राफ नाही मिळाला, आर्टिकल नाही मिळाला. सो मी इंटरनॅशनल न्यूजमधून घेतलेलं आहे आणि जे मी द हिंदूमधून आर्टिकल घेतलेलं आहे ते इंटरनल सिक्युरिटी मणिपूरवरती आहे ते आर्टिकल. तो याच्यानंतर मी याचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो त्याचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता याचं पाहूयात. ग्रीनलँडच्या मागणीवरून युरोपीय नेत्यांना धरणी ठाय. धरणी ठाय इज द आयडियम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडियम्स? आयडियम्स मीन्स म्हणी, जे मराठीमध्ये म्हटलं जातं म्हणी करण्याच्या इराद्याने महामोहीम डोनाल्ड ट्रम्प दावोसमध्ये दाखल झाले खरे. ठीक आहे. फुल स्टॉप. इथे पण आपण सेम रूल फॉलो करणार आहोत जो की आपण रूल फॉलो करत होतो की जो आपण रूल नेहमीच फॉलो करतोय. ठीक आहे. पेन इज नॉट वर्किंग. वेट. इथे चालेल. ठीक आहे. जागा बनवली की पेन चालेल. ठीक आहे. अजूनही नाही चालत आहे. ठीक आहे. पेन इज नॉट वर्किंग. वेल लेट्स सी. खाली चालेल. ठीक आहे. इथे मी हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे, काही टिप्स वगैरे आणले. इथून पेन चालेल. ओके. लेट्स गो. जसं की आपण ऑलरेडी याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत काही गोष्टी. लाईन टू लाईन ट्रान्सलेशन करायचं आहे. आता हा फर्स्ट व्हिडिओ आहे ना, मराठी टू इंग्लिशसाठी हा फर्स्ट व्हिडिओ आहे. आत्तापर्यंत आपण सर्व व्हिडिओ जे बनवलेत ते इंग्लिश टू मराठीसाठी पाहिलेत. हा फर्स्ट व्हिडिओ आहे विच इज फ्रॉम मराठी टू इंग्लिश. खूप लोकांची रिक्वेस्ट होती की मराठी टू इंग्लिश बनवा. सो आय डुईंग इट. जे आपण पॉईंट्स पाहिले होते लाईन टू लाईन ट्रान्सलेशन, same we are going to do the same line to line translation, not word to word. We have to do the line to line translation, not word to word. Okay. Then tense which we have to keep into the mind, grammar which we have to keep into the mind. Now one more point which I have to highlight over here. मराठीमध्ये बऱ्याचदा म्हणींचा वापर केला जातो किंवा थोडासा जास्त वापर केला जातो मराठी आर्टिकल्समध्ये. तर ते आयडियॉम्स जे बोललं जातं, इडियॉम्स, सम पीपल आर सेइंग आयडियॉम्स. सो जेव्हा पण त्यांचं ट्रान्सलेशन केलं जाईल त्याचा आयदर तुम्ही जशी म्हण आहे, जसं की एक इडियॉम्स दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल देर इज सम इडियॉम्स. सो तुम्ही त्याचा जसाच तसाही ट्रान्सलेशन करू शकता. इडियॉम्सला ॲज अ इडियॉम्सही लिहू शकता जेव्हा आपण मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन करणार आहोत. बट देर इज वन अनादर ऑप्शन जर जे आपण इथे ट्रान्सलेशन करू शकतो विच इज त्याचा मिनिंगही लिहू शकतो. ओके. इडियॉम्सचा मिनिंगही लिहू शकतो अँड दॅट इज कम्प्लिटली फाईन. म्हणीचा जसाच तर म्हण बनवू शकतो इंग्लिशमध्ये तशी लिहू शकतो किंवा त्याचा मिनिंगही लिहू शकतो. दिस इज द वन मोर पॉईंट विच गेट ॲडेड. ठीक आहे. नाव लेट स्टार्ट. मी आज खूप सारे पॉईंट्स वगैरे आणले की कुठल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे अभ्यास करताना लक्षात वगैरे. लेट्स आज मजा येणार आहे अभ्यास ट्रान्सलेशनला. ओके. लेट स्टार्ट. चलो. ग्रीनलँडच्या मागणीवरून हा जो मी एडिटोरियल घेतलं आहे ते यांच्यावरती आहे, डोनाल्ड ट्रम्पवरती आहे. ठीक आहे. ज्याने ग्रीनलँडची हे केलं आहे की मी आता ग्रीनलँड घेणार आहे ना, डोनाल्ड ट्रम्प बोलत आहेत जे. ठीक आहे. लेट स्टार्ट. ग्रीनलँडच्या मागणीवरून युरोपीय नेत्यांना धरणी ठाय करण्याच्या इराद्याने महामोहीम डोनाल्ड ट्रम्प दावोसमध्ये दाखल झाले खरे. ठीक आहे.
नाव व्हॉट इज, हे ना खूप अवघड वाटेल लँग्वेज, पण एकदा आपण ट्रान्सलेशन चालू केलं ना तर खूप इझी वाटेल. ठीक आहे. युरोपियन नेत्यांना, व्हॉट इज द मिनिंग ऑफ युरोपियन नेत्यांना? युरोपियन, ठीक आहे, युरोपियन तर युरोपियन लिहू शकता तुम्हाला. मी आता वर्ड टू वर्ड सांगते. ग्रीनलँड, वी ऑलरेडी नो द ग्रीनलँड, वी आर डायरेक्टली गोइंग टू राईट डाऊन ॲज अ ग्रीनलँड. मागणीवरून मीन्स फ्रॉम समवन्स एक्सेलन्स, ओके, सम बिकॉज ही हॅव द पॉवर टू गिव्ह, है ना, त्याच्यावरून. युरोपियन नेत्यांना मीन्स व्हॉट? लीडर्स. दिस इज धरणी ठाय. धरणी ठाय इज द idioms which I already said की idioms either you can make it as a word to word or write it as the explanation or the meaning of that idioms. Okay. करण्याच्या इराद्याने. ओके. विथ वॉट? इराद्याने मीन्स वॉट? इंटेंट. महामोहीम, ठीक आहे, महामोहीम मीन्स हिज एक्सेलन्सी. डोनाल्ड ट्रम्प. दावोसमध्ये, दावोस इज द प्लेस, दे आर नॉट टॉकिंग समथिंग लाईक, ओके. दावोस इज अ प्लेस. दावोसमध्ये काय झालेत ते गेलेत. कोण गेलेत? युरोपियन येते. ठीक आहे. आता सेंटेन्स बघूयात काय. हिज एक्सेलन्सी डोनाल्ड ट्रम्प indeed arrived in Davos with the intent of making European leaders run from pillars to post. हे pillars to post काय रे? This is idiom. पेनच नाही झालं ते. What I can do over here? हे कॉपी पेस्टमुळे हा प्रॉब्लेम होतो की इथे फक्त मग कॉपी पेस्ट चालतं. लाईक कीबोर्ड इज वर्किंग ओनली, पेन इज नॉट वर्किंग अँड आय कॅन्ट अटॅच द PDF ऑफ द न्यूजपेपर. PDF वरती पेन चालतो बट PDF अटॅच नाही करू शकत बिकॉज ऑफ द कॉपीराईट. ओके. हा जो आहे तो आहे इडियम. मेकिंग युरोपियन लीडर्स, नॉट दिस मेकिंग युरोपियन लीडर्स, दिस इज रन फ्रॉम पिलर टू पोस्ट. This is the idiom. Idiom of what? धरणी ठायवाला. धरणी ठायवाला. ठीक आहे. बाकी ते इझीच आहे सेंटेन्स. ओके. मेकिंग युरोपियन लीडर्स रन फ्रॉम पिलर्स टू पोस्ट ओव्हर हिज डिमांड ऑफ फॉर ग्रीनलँड. ओके. नाउ लेट्स सी द सेकंड. पण 2 मुद्द्यांवर 2 पायऱ्या उतरण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. याचे कारण प्रमुख युरोपीय नेते आणि कॅनडाच्या पंतप्रधानांनी दाखवलेला खमकेपणा. फुल स्टॉप. पणसाठी काय तर हाऊएव्हर, हो ना, आपण काय बोलतो हाऊएव्हर, लाईक जरी हे असलं तरी 2 मुद्द्यांवरती जे 2 पॉईंट्स जे आहेत ते जे 2 मेजर पॉईंट्स असणार आहेत त्यांच्यामध्ये काय केलं आहे की नामुष्की दाखवली आहे, त्यांच्यावर ओढवली आहे. अँड व्हॉट इज द रिझन? कारण काय आहे त्याचं? मेन युरोपियन नेत्यांचं मीन्स युरोपियन लीडर्सचं अँड कॅनडाच्या प्राईम मिनिस्टरचं म्हणजे पंतप्रधानांनी दाखवलेला खमकेपणा. ठीक आहे. नाउ लेट्स इथे पेनच नाही चालत आहे. खमकेपणाचा मिनिंग आहे स्टॅन्स. ओके. स्टँड घेणं. ठीक आहे. स्टँड घेणं स्ट्रॉंगफुली. ओके. हाऊएव्हर ही वॉज फोर्स टू बॅक डाऊन. मला वाटतं इथे मी पेन वापरू शकते प्रोबॅबली. लेट मी सी. आय गेस नाही. जेव्हा आपण टाईप केलेलं असतं तिथे पेन नाही यूज होतं. नो प्रॉब्लेम. ओके. सो however, he has forced back down on 2 major points, जे खूप 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. थँक्स टू द फर्म स्टॅन्स, खमकेपणाने जो स्टँड घेतलेला आहे टेकन बाय प्रॉमिनंट युरोपियन लीडर्स अँड द प्राईम मिनिस्टर ऑफ कॅनडा. इझी. यामध्ये जो आपण न्यू वर्ड शिकलेला होतो खमकेपणाचा काय आहे? स्टॅन्स घ्यायला. ठीक आहे. नाव ग्रीनलँडच्या मागणीवर मी ठाम आहे, कॉमा, पण त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर करणार नाही. ही ट्रम्प कबुली, ही पहिली शरणागती. फुल स्टॉप. ट्रम्प्स ॲडमिशन दॅट आय स्टँड फर्म ऑन द डिमांड फॉर ग्रीनलँड बट आय विल नॉट यूज द फोर्स टू गेन कंट्रोल ओव्हर इट was his first surrender. ओके.
असं वाटेल की अरे यार हे फक्त वाचून दाखवलं आहे. ठीक आहे, वाचून नाही दाखवलं आहे, आपण ट्रान्सलेशन घेऊयात. सो वॉट डोनाल्ड ट्रम्प इज सेईंग, जे लोक हे आता याला गेले दावोसमध्ये सगळे गेलेत, युरोपियन लीडर्स अँड ऑल. सो वॉट दे आर सेईंग, ग्रीनलँडच्या मागणीवर मी ठाम आहे. ठीक आहे, ग्रीनलँड आय स्टँड, मागणीवर काय आहे, आय स्टँड फॉर वॉट, मी जो ठाम आहे, आय स्टँड. डिमांड, मागणीवर मीन्स डिमांड, फॉर वॉट, ग्रीनलँड, ग्रीनलँड. पण त्यावर ओके, त्यावर नियंत्रण, नियंत्रण मीन्स वॉट, कंट्रोल, कंट्रोल मिळवण्यासाठी बळाचा मीन्स फोर्सचा यूज, आय एम नॉट गोइंग टू यूज द फोर्स. ही वॉट, वॉट, ट्रम्प, ट्रम्प कबुली दिली, कबुली दिली मीन्स वॉट, ॲडमिशन. आणि इथे हे कसं होईल, डायरेक्ट सेंटेन्स आहे ना, ट्रम्प सेड दॅट मीन्स कबुली दिली मीन्स ॲडमिशन दॅट वॉट ही ॲडमिस, दिस इज द वॉट ही ॲडमिटेड. ग्रीनलँडच्या मागणीवर मी ठाम आहे मीन्स आय स्टँड फर्म फॉर द ग्रीनलँड, बट आय विल नॉट यूज. हा जो सेंटेन्स आहे तो निगेटिव्हमध्ये आहे. जे आपण पॉईंट पाहिले होते, सेंटेन्सचा मिनिंग कधीही चेंज नाही झाला पाहिजे. ओके, जर सेंटेन्स निगेटिव्हमध्ये असेल, जर निगेटिव्ह साऊंड करत असेल, तो युअर ट्रान्सलेशन शुड हॅव टू बी इन अ निगेटिव्ह. इफ सेंटेन्स इज साऊंडिंग पॉझिटिव्ह, युअर ट्रान्सलेशन हॅव टू बी इन अ पॉझिटिव्ह वे. ठीक आहे, आता जे आपण इथे पाहिलं, जे सेंटेन्स आहे, इट्स साऊंडिंग द निगेटिव्ह. मी जी ग्रीनलँडची मागणी केली आहे तिथे आय एम नॉट गोइंग टू यूज द फोर्स, बळाचा वापर नाही करणार मीन्स फोर्स नाही यूज करणार आहे. ठीक आहे, अँड दॅट्स वॉट ही ॲडमिटेड. ओके, आता याचे जेव्हा पूर्ण सेंटेन्स येते ते काय आहे, Trump's admission that I stand firm on the demand for Greenland, but I will not use the force to gain control over it, was his first surrender. Surrender means शरणागती, शरणागतीचा आहे सरेंडर. ओके, याशिवाय ग्रीनलँडच्या रक्षणासाठी उभ्या राहिलेल्या 8 युरोपीय देशांविरुद्ध उपसलेली संभाव्य आयात शुल्क वाढीची तलवारही त्यांनी मान्य केली. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हे सेंटेन्स? खूप अवघड साऊंड करतंय का? नाही साऊंड करणार आहे, पण पाहूया. ठीक आहे, याशिवाय, याशिवायला काय येतं, फर्दर मोर वॉट, शरणासाठी म्हणजे जे प्रोटेक्शनसाठी जे 8 युरोपियन देश आहेत त्यांच्यासाठी आयात शुल्क, आयात मीन्स वॉट, इम्पोर्ट, आयात इम्पोर्ट. खूप खाली जावं लागेल. ठीक आहे, इथे वर्ड्स जे आपण आजची लर्निंग आहे त्याच्यामध्ये काहीतरी लिहूयात. ठीक आहे, ते न्यू वर्ड्सही आपल्या लक्षात पाहिजे. आयात, इम्पोर्ट, निर्यात, एक्सपोर्ट. सो व्हॉट ही वॉज सेइंग की जी आयात शुल्क आहे, जी इम्पोर्ट ड्युटी आहे, शुल्क मीन्स ड्युटी, त्याची हाईक्स होणार आहे. ठीक आहे, नाउ लेट्स सी द फर्दर मोर, याशिवाय ही शेटेड द स्वॉर्ड, तलवार मीन्स वॉट, स्वॉर्ड, जे आपण तिथे होतं, मी तलवार, स्वॉर्ड, जी तलवार आहे, ऑफ द पोटेन्शियल इम्पोर्ट ड्युटी हाईक्स that he had drawn against the 8 European nations standing up for Greenland's protection. Basically, what is the easy मराठी लँग्वेजमध्ये याचं काय ट्रान्सलेशन आहे की त्यांनी मीन्स जो डोनाल्ड ट्रम्प आहे त्याने काय बोललं की जी इम्पोर्ट ड्युटीवरती जी मी हाईक करणार आहे, जे 8 कंट्रीज आहेत ज्या ग्रीनलँडच्या प्रोटेक्शनसाठी उभे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी वाढवणार आहे. ठीक आहे, इझी लँग्वेजमध्ये आहे, बट हे थोडंसं रोमॅन्टिसाइज लँग्वेज केलेली जाते. करेक्ट, याच्यामध्ये थोडी इन्स्टेड ऑफ आय कॅन से की फॉर्मल लँग्वेज आहे ह्या आर्टिकलमध्ये, रादर दॅन दॅट इट्स मोर लाईक अ रोमॅन्टिसायझिंग लँग्वेज.
इन्स्टेड ऑफ फॉर्मल लँग्वेज. आहे की जो हिंदू न्यूजपेपरचा आर्टिकल आहे ना त्याच्यामध्ये फॉर्मल लँग्वेज येईल आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. याच्यामध्ये बरीचशी याच्यावाली येते रोमॅन्टिसाइज लँग्वेज किंवा इडॉम्स यूज करत, जसं की इथे तलवार उभी राहणे मीन्स हे पण एक इडियॉम झालं, एक लँग्वेज रोमॅन्टिसाइज केली जाते तेव्हा असे वर्ड्स यूज केले जातात. ठीक आहे. दिस वॉज ही त्याची काय आहे झाली दुसरी शरणागती. ही काय आहे त्याची, दिस इज द सेकंड सरेंडर. व्हॉट इज द शरणागती, शरणागती मीन्स सरेंडर. खाली लिहून ठेवते हो ना, ह्या नोट्स मी तुम्हाला हे करते आहे ना, नोट्सला रिव्हिजन करत राहा सारखं. ठीक आहे. शरणागती मीन्स सरेंडर. ओके. दिस इज व्हॉट हिज दुसरी शरणागती. दुसरी शरणागती मीन्स सेकंड सरेंडर. आता याचं पूर्ण सेंटेन्स पाहूयात. दिस वॉज हिज सेकंड सरेंडर. मी नेहमी हेच विसरते आहे की आपण मराठी टू इंग्लिश करतो ट्रान्सलेशन. करेक्ट. मी इंग्लिश टू मराठीच्याच व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये आहे. ओके. लेट्स सी द नेक्स्ट सेंटेन्स. ट्रम्प आज जे बोलतात ते उद्या करतात. मीन्स वॉट एव्हर ही इज डुईंग टुडे ही इज डुईंग, ही उद्या करत नाही, ही डज नॉट डू द टुमॉरो. टुडे मीन्स वॉट आज, उद्यासाठी काय येईल टुमॉरो. अँड दिस सेंटेन्स इज साऊंडिंग इन टू द निगेटिव्ह. सो याचं काय येईल की जो पण आज तर ट्रम्प बोलतो तो उद्या करत नाही. हो ना. मीन्स ते सेंटेन्स कसं येईल, सेंटेन्स साऊंड्स द निगेटिव्ह सो अवर ट्रान्सलेशन मस्ट बी इन टू द निगेटिव्ह. करेक्ट. वॉट ट्रम्प सेज टुडे ही डज नॉट डू टुमॉरो. Negative sentence sound does not is the negative word. Correct, which we added over here. Now let's go to the second. जे करणारच म्हणून गरजतात ते त्यांच्या कृतीतून क्वचितच बरसते. काय लँग्वेज यूज केली. ठीक आहे. गरजतात मीन्स वॉट, थंडर्स. गरज नाही, मेघ गरजणी. ठीक आहे. वादळ येतं जेव्हा, तेव्हा सॉरी पाऊस जेव्हा पडतो तेव्हा जे मेघ गरजतात त्यांना बोललं जातं थंडर्स. ओके. त्यांच्या कृतीतून, कृती मीन्स ॲक्शन्समधून क्वचितच बरसते. रिफ्लेक्स हिज ॲक्शन रेअरली. क्वचितच मीन्स वॉट, रेअरली. रेअरली इट शोज फ्रॉम द ॲक्शन्स. नाउ व्हॉट विल बी द कम्प्लीट सेंटेन्स. व्हॉट वी थंडर्स अबाउट डुईंग इज रेअरली रिफ्लेक्टेड इन हिज ॲक्शन्स. करेक्ट. बोललं जातं ना की काही लोक खूप जास्त बोलतात बट दे डोंट डू द ॲक्शन्स. करेक्ट. तसं वाला येतं. पण पण म्हणजे येट, बट असतं पणचं. बट ह्या सेंटेन्सनुसार येईल येट. माणूस निखालस बेभरवशाचा. व्हॉट इज मीनिंग दिस. निखालस मीन्स अटरली and बेभरवसा means unreliable. We should know these words, है ना. Utterly and what is another word? अरे आधी मराठीत लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, काही नाही. अटरली आणि अनरिलायबल. ठीक आहे. अटरली मीन्स निखालस आणि अनरिलायबल मीन्स बेभरवसा. अनरिलायबल मीन्स बेभरवसा. बेभरवसा ते जॉईंट झालं. ते पूर्णच लिहिते परत. बेभरवसा. and what is the meaning of what is the निखालसचा मीनिंग काय आहे. अटरली. ठीक आहे. निखालस. निखालस. ठीक आहे. now let's see the whole sentence. Yet the man is utterly unreliable. अनरिलायबल मीन्स ज्याच्यावरती विश्वास आपण करू नाही शकत. ठीक आहे. रिलायबल मीन्स ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो. इट्स लाईक नॉट अ बिलिव्हेबल एक्झॅक्टली. अनरिलायबल मीन्स आपण रिलाय राहतो ना काही गोष्टींसाठी, काही लोकांसाठी, बिकॉज वी नो की दिस पर्सन विल डू अवर वर्क. त्यावेळेस जेव्हा बोलत होतं तेव्हा की आय एम रिलायिंग ऑन इट. अँड व्हॉट इज अनरिलायबल वेन यू आर नॉट रिलायिंग ऑन समवन. ओके. फॉर एक्झाम्पल लेट मी गिव्ह यू द एक्झाम्पल. हे कशा पद्धतीने लक्षात राहील तुम्हाला. जो
निखालसचा मिनिंग आहे. तर इट्स लाईक की तुम्ही PYQ वरती रिलायबल राहू शकता. For clearing the examination, you can rely on the PYQs. Why? Because PYQs are created directly by the organization who are going to conduct the examinations. But you can't completely reliable on the coaching test series. Why? Because they had created from the coaching and not from the organization which is going to conduct the examination. And that's why most of the times we are saying it is unreliable. नाव यू ॲबल टू अंडरस्टँड ना व्हॉट इज निखालस. ओके, निखालसचा मिनिंग तुम्हाला लक्षात राहण्यासाठी इतकं मोठं एक्झाम्पल दिलं आहे. ठीक आहे. त्यातून नेक्स्ट सेंटेन्स, त्यातून अमेरिकेची लष्करी मीन्स वॉट मिलिटरी, आर्थिक मीन्स इकॉनॉमिक, ताकद मीन्स वॉट पॉवर. ओके, आय शुड रीड द सेंटेन्स फर्स्ट आहे ना. त्यातून अमेरिकेची लष्करी आर्थिक ताकद आणि विध्वंसमूल्य पाहता धोकादायकही. अमेरिकेची जी पण काय आहेत, लष्करी मिलिटरी जी आहे, आर्थिक मीन्स इकॉनॉमिक आहे, ताकद मीन्स वॉट पॉवर, अँड वॉट विध्वंसमूल्य डिस्ट्रक्शन पाहता धोकादायक आहे. विध्वंसमूल्य काय आहे, पोटॅन्शियल आहे त्यांच्यामध्ये. ही इज अ डेंजरस, करेक्ट. विध्वंसमूल्य आहे म्हणजे काय, डेंजरस आहे. ठीक आहे, धोकादायक आहे, डेंजरस आहे. करेक्ट. लेट्स सी द होल सेंटेन्स. गिवन अमेरिकाज मिलिटरी इकॉनॉमिक पॉवर अँड इट्स पोटॅन्शियल फॉर डिस्ट्रक्शन, ही इज ऑल्सो डेंजरस. ठीक आहे. यात कुठला सेंटेन्स होता का लक्षात ठेवण्यासारखा ते पाहत होते मी. विध्वंस तर येईलच, बट शुड आय राईट डाऊन? नॉट आय गेस, है ना. विध्वंस मीन्स डिस्ट्रक्शन अँड धोकादायक मीन्स वॉट, डेंजरस. हे येईलच. ठीक आहे, तरी लिहू का? ठीक आहे, लिहूनच घेते है ना. विध्वंस आय गेस मी जे वर्ड्स आणलेत ना ट्रान्सलेट करून त्याच्यामध्येही आणलेत मी. ठीक आहे, ठीक आहे, तिथे आहे खाली ट्रान्सलेशन, नॉट निडेड. ओके, लेट्स गो. आम्ही लक्षात ठेवू हा गर्भित इशारा त्यांनी ग्रीनलँडच्या संदर्भात युरोप आणि उत्तर अटलांटिक संघटनेच्या, विच इज नॅटो, दिस इज नॉट नेटो, नॅटो आहे ते कॉपी पेस्टमध्ये झालं आहे वाटतं, सदस्य देशांना दावोसमध्ये येऊन ठेवलाच आहे. व्हॉट दिस मेन? ओके, लेट्स सी. जेव्हा आपण वर्ड तोडू तेव्हा आपल्याला ते इझी वाटेल. ठीक आहे, आपल्याला डायरेक्टली सेंटेन्स वाचल्यानंतर अवघड वाटतं. आम्ही लक्षात ठेवू. ठीक आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ आम्ही लक्षात ठेवू? वी विल रिमेंबर इट. दिस इज द फ्युचर टेन्स सेंटेन्स आहे ना. वी विल रिमेंबर अँड दॅट्स वाय वी आर युझिंग विल. ठीक आहे, व्हॉट वी विल रिमेंबर? जो ग्रीनलँड आहे त्याच्या संदर्भात, जो युरोप आहे, अँड व्हॉट इज उत्तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नॅटोचा हा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, इथे जो लिहिला आहे नॅटो, हे कॉपी पेस्टमध्ये आय गेस चुकीचं आलेलं आहे. ठीक आहे, नॅटोचा फुल फॉर्म आहे उत्तर अटलांटिक संघटनेच्या. त्याचं इंग्लिशमध्ये काय होईल? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. आता याच्यातलं काहीही असं नाही आहे की तुम्हाला माहितीच पाहिजे ना. नॅटोचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला ट्रान्सलेट करता येईल. उत्तर अटलांटिक संघटनेच्या, संघटना मीन्स वॉट, ऑर्गनायझेशन. अटलांटिक मीन्स अटलांटिक, उत्तर मीन्स उत्तर. ठीक आहे, ट्रिटी इथे तुम्हाला लक्षात नाही आलं ट्रान्सलेशनला तर ठीक आहे, लिहून द्या उत्तर अटलांटिक, नॉर्थ अटलांटिक ऑर्गनायझेशन. ओके, सदस्य देशांना दावोसमध्ये देऊन ठेवलाच पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इशारा? गर्भित इशारा मीन्स वेल्ड. गर्भित मीन्स वेल्ड and ishara means warning. We should write down this, okay? Veiled. Veiled. Meaning of it? Garbhit. Warning. Warning means ishara. We should first write down into the Marathi and then we should translate it into the English. But let's see. ठीक आहे,
Now let's see the whole sentence. He has already issued a veiled warning. हे दोन इम्पॉर्टंट वर्ड्स आहे ना, वेल्ड अँड वॉर्निंग. वेल्ड येऊ शकतो, ओके, टू युरोप अँड द मेंबर ऑफ नेशन्स ऑफ द नॅटो विच इज नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन इन देव्स स्टेटिंग वी विल रिमेंबर. आम्ही लक्षात ठेवू. ते काही असो, मीन्स हाऊ एव्हर, लाईक ते काही असो ना, काय म्हणतो पण इंग्लिशमध्ये रिगार्डलेस, ठीक आहे. पण ट्रम्प काय बोलतात आणि काय बोलत नाहीत यावर चर्चा, चिंतन करण्यापेक्षा आपण काय बोलू शकतो आणि भूमिका मांडू शकतो याचा विचारच हल्लीचे बौद्धिक राष्ट्रप्रमुख करत नाहीत. फुल स्टॉप. ते काहीही असो, मीन्स रिगार्डलेस, रादर दॅन डिस्कसिंग. चर्चा मीन्स डिस्कशन करणे, ठीक आहे. चिंता मीन्स आपण तर नेहमीच चिंता करत असतो कुठल्याही गोष्टींची, हो ना. वरिंग, त्यांनी मला मेसेज का नाही केला, तिने मला मेसेज नाही केला. काय करता तुम्ही? चिंता करता, मीन्स काय करता? वरी करता, ठीक आहे. चिंतन मीन्स कंटेम्पलेटिंग, है ना. कंटेम्पलेटिंग करण्यापेक्षा आपण हेच करत असतो. चर्चा, चिंतन, ॲक्शन घेण्यापेक्षा हेच चालू असतं, ठीक आहे. आय एम जस्ट गिविंग अन एक्झाम्पल फॉर फन बिकॉज इट विल रिमेंबर वाईल डुईंग द ट्रान्सलेशन. जर आले हे वर्ड तर ट्रान्सलेशनसाठी इझी राहील. नाउ लेट मी रीडू इट. व्हॉट इज चर्चा मीन्स डिस्कशन, चिंता मीन्स वरी, अँड चिंतन मीन्स व्हॉट? कंटेम्पलेटिंग अबाउट व्हॉट ट्रम्प इज सेईंग. यापेक्षा जे राष्ट्रप्रमुख मीन्स व्हॉट? हेड ऑफ द स्टेट्स, ओके. हेड ऑफ द स्टेट्स ते काय करतात? ते त्यांचं भूमिका मांडू शकतो याचा विचारच हल्लीचे बहुतेक राष्ट्रप्रमुख काय करत नाही. दिस सेंटेन्स इज इन टू द निगेटिव्ह फॉर्मॅट. अवर होल ट्रान्सलेशन हॅव टू बी इन टू द निगेटिव्ह. याच्यामध्ये ते 3 वर्ड आहेत महत्त्वाचे: चर्चा, चिंता, चिंतन. नाव लेट मी रिपीट आफ्टर मी. चर्चा मीन्स what? Discussion. Okay, charcha means what? Discussion. Chinta means what? Worrying. Chinta means worrying. And chintan means contemplating. Okay, now let's do it again once again. Charcha means what? Discussion. Chinta means worrying. And chintan means contemplating. अशा पद्धतीने आपण करत राहू ना, हे वर्ड्स आपल्या मेमरीमध्ये जातील, ठीक आहे. आपल्याला असं पॅसेज थोडीच येणार आहे, आपल्याला तर वर्ड्स येतील, हो ना. म्हणजे जसे पण वर्ड्स आहेत जे आपल्याला असं वाटतं आहे की येऊ शकतात आणि या पद्धतीने ट्रान्सलेशन ठेवलं पाहिजे, म्हणून आपण ते करूया, ठीक आहे. देन लेट्स सी. रिगार्डलेस, रादर दॅन डिस्कसिंग, वरिंग और कंटेम्पलेटिंग व्हॉट ट्रम्प सेज और डज नॉट से, ठीक आहे. नेगेटिव्ह सेंटेन्सेस. मोस्ट करंट हेड्स ऑफ स्टेट fail to even consider what they themselves can say or what stance they can take. Correct? ठीक आहे. आता 2च वर्ड होते, ठीक आहे. हे तर माहितीच आहे. राष्ट्रप्रमुख मीन्स व्हॉट? हेड ऑफ द स्टेट, ठीक आहे. सेंटेन्स इज इन टू द निगेटिव्ह फॉर्मॅट. आपल्याला खूप सारे वर्ड्स येत असतात रे, सगळेजणांना ट्रान्सलेशन करता येतं. जे पॉईंट्स आहेत ते फक्त लक्षात ठेवायचे, ठीक आहे. आणि प्रॅक्टिस है ना. बरेचसे ट्रम्प यांची होय बागिरी करतात. होय बागिरी मीन्स व्हॉट? होय बागिरी मीन्स आय डोंट थिंक आय शुड यूज दॅट वर्ड, ओके. चाटुगिरी करणं, ठीक आहे. बरेचसे ट्रम्प यांची होय बागिरी करतात आणि अनाकलनीयरित्या गप्प बसतात. मोजकेच रोकडा प्रतिवाद करतात, ठीक आहे. होय बागिरी करणं म्हणजे येस मॅम, येस मॅम, येस मॅम, येस मॅम, ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. होय बागिरी करणं म्हणजे काय? बरेचसे काय करतात? मेनी ॲक्ट काय करतात? येस मॅन टू ट्रम्प यांना काय करतात? येस मॅन, कॉमा. हे म्हणजे काय होईल की मेनी ॲक्ट ॲज येस मॅन टू ट्रम्प, कॉमा. काही म्हणजे काय? सम रिमेन अनाकलनीयरित्या मीन्स इनएक्सप्लिकेबली सायलेंट. गप्प मीन्स सायलेन्स. अनाकलनीयरित्या मीन्स
इनएक्सप्लिकेबली. गप्प बसतात, सायलेंट बसतात. ते मोजकेच मीन्स ओनली अ फ्यू रोकडा प्रतिवाद करतात. म्हणजे ओनली अ फ्यू काय करतात, ऑफर अ ब्लंट रिबटल. खूप कमी लोक आहेत जे काय करतात, उत्तर देतात, उलटं उत्तर देतात. घरी बोलत राहतात ना, उलटं उत्तर देते वगैरे, ते वालं आहे. ठीक आहे. नाउ लेट्स सी द फुल सेंटेन्स. Many act as a yes man to Trump. Some remain inexplicably silent, and only a few offer a blunt rebuttal. Okay. Now let's see. या तिसऱ्या गटात, in this third, तिसऱ्या means what? Third. किती easy आहे रे हे. In this third म्हणजे ह्या तिसऱ्या गटात कॅनडाचे पंतप्रधान, कॅनडाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत मार्क कार्नी यांचं नाव जसं तसं ट्रान्सलेशन होईल. यांचे नाव, नेम आदराने, रिस्पेक्टफुली घेतलं जातं. ठीक आहे. रिस्पेक्टफुली, आदराने घ्यावेच लागेल. म्हणजे काय आहे की कॅनडाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत ते काय करतात की स्टँड घेतात, हो ना, स्वतःसाठी स्टँड घेतात किंवा यस मॅन करत नाही ट्रम्पला, त्यावाला आहे. ठीक आहे. Now let's see. In this third group, the name of Canadian Prime Minister Mark Carney must be mentioned with the respect. यामध्ये कुठलाही न्यू वर्ड आलेला नाही आहे. खूप इझी चीजी सेंटेन्स आहे. ठीक आहे. पुढे चलूयात. याला कारणीभूत ठरले दावोसमध्ये बुधवारी रात्री त्यांनी केलेले अप्रतिम भाषण. भाषण मीन्स स्पीच. ठीक आहे. अप्रतिम मीन्स मॅग्निफिशंट. बाकी ऑल आर अ व्हेरी इझी वर्ड्स है ना. याच्यासाठी काय आहे, दिस वॉज प्रॉम्प्टेड बाय द मॅग्निफिशंट मीन्स अप्रतिम वॉट स्पीच, भाषण जे की दावोसमध्ये त्यांनी काय केले बुधवारी म्हणजे काय वेनसडेला, रात्री म्हणजे काय नाईटला. यात हे दोन वर्ड आहेत फक्त. भाषण मीन्स स्पीच तेही माहीत असेल, मोस्टली माहिती असेल सर्वांना. अप्रतिमचं आहे फक्त मिनिंग मॅग्निफिशंट. ठीक आहे. अप्रतिमचा मिनिंग माहीत पाहिजे. अप्रतिमचा मिनिंग काय आहे, मॅग्निफिशंट. दिस इज what the meaning of this. Now let's see the whole sentence. This was prompted by the magnificent speech he delivered in Davos on Wednesday night. खूप इझी चीजी सेंटेन्स होतं हे. अप्रतिमचा फक्त मिनिंग माहीत पाहिजे होता. ठीक आहे. विशेष म्हणजे या भाषणात ट्रम्प यांचा नामोल्लेखही नव्हता. नामोल्लेखही नसणं मीन्स वॉट वी आर सेइंग ना की त्याने नेमच नाही घेतलं. ठीक आहे. नामोल्लेखही नव्हतं म्हणजे इझी सेंटेन्स होईल याचं की विशेष म्हणजे जाईल नोटेबली व्हॉट ही डीड की त्यांच्या स्पीचमध्ये त्यांनी नामही मेन्शन नव्हतं केलं. मीन्स नेम इज नॉट मेन्शन इन दॅम स्पीच. ठीक आहे. पाहूयात. नोटेबली म्हणजे विशेषतः. ट्रम्प वॉज नॉट इवन मेन्शन बाय नेम इन हिज स्पीच. ठीक आहे. तरी देखील वॉट ट्रम्प यांच्या लहरी मर्जीतून लोकशाही आणि प्रगत जगताची घडी ज्या प्रकारे विस्कटत आहे त्याविषयी चिंता तर होतीच. तरी देखील मीन्स नेव्हरदलेस देर वॉज काय होतं की जी ट्रम्पकडून जी लोकशाही मीन्स वॉट डेमोक्रेसी आणि प्रगत जगाची मीन्स जी डेव्हलप कंट्रीची जी घडी आहे, जी क्लॉक आहे, ते जे विस्कटताना दिसते, जे डिसरप्ट होताना दिसते त्याच्याविषयी त्यांना काय वाटतं, इरॅटिक वीम्स, चिंता आहे. चिंता मीन्स वॉट इरॅटिक वीम्स, सॉरी मर्जी मीन्स इरॅटिक वीम्स. ओके. अँड चिंता मीन्स कन्सर्न. ठीक आहे. कन्सर्न चिंता, कन्सर्न. आणि हा कोणता वर्ड होता, मर्जीतून, लहरी मर्जीतून. लहर
मर्जीतून मीन्स erratic whims. ठीक आहे, पूर्ण सेंटेन्स पाहूयात आता. नेव्हरदलेस there was a deep concern regarding how Trump's erratic whims are disrupting the order of democracy and the developed world. Full stop. पण मीन्स बट फॉर्मल लँग्वेजमध्ये काय येईल? हाऊएव्हर. ठीक आहे, हाऊएव्हर निव्वळ उपदेशाचे डोस पाजत राहण्यापेक्षा आपण काय करू शकतो याविषयी ठोस कार्यक्रमच त्यांनी मांडला. हाऊएव्हर जस्ट बाय प्रीचिंग मीन्स डोस पाजणे म्हणजे काय? प्रीचिंग करणं. ही कन्सर्ट द प्रोग्राम, त्यांनी काय केलं की प्रोग्राम कन्सर्ट केला की यापेक्षा आपण कन्सर्ट कार्यक्रम मीन्स वॉट प्रोग्राम की आपण काय करू शकतो मीन्स वॉट वी कॅन डू. ओके, कशा पद्धतीने होईल फुल सेंटेन्स? हाऊएव्हर रॅदर दॅन मेअरली प्रीचिंग, फक्त डोस देण्यापेक्षा त्यांनी काय केलं की आपण काय करू शकतो. कारने प्रेझेंटेड अ कॉन्क्रीट प्रोग्राम ऑफ वॉट कॅन बी डन. ठीक आहे, त्यांच्या त्या भाषणाचा सर्व उपस्थितींनी उभे राहून दाद दिली. उभे राहून दाद दिली मीन्स गिव्हिंग हिम अ स्टँडिंग ओवेशन. दाद दिली, उभे राहून, हे एक सेंटेन्स ॲज अ कम्प्लीट यूज केलं जातं, जसं की सेपरेट नाही आहे त्याचं. उभी राहून दाद देणं म्हणजे स्टँडिंग ओवेशन. स्टँडिंग ओवेशन मीन्स काय? उभे राहून. स्टँडिंग मीन्स तर माहिती आहे उभे राहणं. ठीक आहे, ओवेशन मीन्स दाद देणे. ठीक आहे, उभे राहून दाद देणे. नाउ लेट्स सी द होल सेंटेन्स व्हॉट they did. All those present gave him a standing ovation. Easy. ठीक आहे, ओवेशन न्यू वर्ड आला होता पण इथे. ही दाद मीन्स दिस ओवेशन, बट दिस विल नॉट कम ओवेशन इन टू द नेक्स्ट सेंटेन्स. लेट्स सी काय येईल मग. ठीक आहे, ही दाद जितकी मार्क कार्नी यांच्या पांडित्याला होती त्यापेक्षा आधी त्यांच्या कणखरपणाला होती. फुल स्टॉप. मीन्स दिस अप्लॉज, ही जी दाद होती, दिस अप्लॉज इज नॉट ओनली फॉर. ठीक आहे, कार्नी ज्यांची ती जी अप्लॉज होती, ठीक आहे, वॉज ॲज मच फॉर मार्क कॅनलीज स्कॉलरशिप ॲज इट वॉज फॉर हिज कणखरपणाला. फॉर वॉट? फॉर हिज fortitude. Kankarpana means fortitude. Now let's see the whole sentence. This applause was as much for Mark Canley's scholarship as it was for his fortitude. Now let's see. ज्यांच्या भाषणाच्या काही तास आधी बिफोर समावेश आधी ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर मीन्स सोशल मीडियावरती फोटोशॉप केलेले छायाचित्र प्रसृत केले. व्हॉट दे आर सेइंग? ट्रम्पचे जे म्हणजे हे ज्या भाषणाच्या काही तास आधी मीन्स जस्ट बिफोर हिज स्पीच ट्रम्पने काय केलंय? सर्क्युलेट केलंय समाज माध्यमांवरती मीन्स सोशल मीडियावरती. काय? फोटोशॉप काय केलंय? सर्क्युलेट केले. नाउ लेट्स सी द फुल सेंटेन्स. हे सेंटेन्स तर प्रत्येकाला येत असेल है ना. ट्रान्सलेशन. जस्ट अवर्स बिफोर हिज स्पीच ट्रम्प हॅड सर्क्युलेटेड अ फोटोशॉप्ड इमेज ऑन सोशल मीडिया. है ना, इझी चीज. याच्यात काहीच नवीन वर्ड असं काही आला नव्हतं की याचं अरे बापरे हा काय वर्ड आहे असं मला नाही झालं. हो ना, इझी होतं. ठीक आहे, त्यात व्हाईट हाऊसमधील दालनात ट्रम्प यांच्या समोर प्रमुख युरोपीय नेते बसले होते. व्हाईट हाऊसच्या जे दालन मीन्स वॉट? रूम. व्हाईट हाऊसची रूम जी आहे तिथे ट्रम्प समोर काय बसले होते? युरोपियन लीडर्स बसले होते. नॉट समथिंग न्यू वर्ड, व्हेरी इझी. इट डेपिसिटेड prominent European leaders sitting before Trump in a room at the White House.
आय डोंट थिंक आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्सवरती पॅसेज येईल ट्रान्सलेशनला, पण मी आज का घेतलेला आहे इंटरनॅशनल ह्याच्यावरती, याच्यात बरेचसे वर्ड्स होते जे आपल्याला यूजफुल होते, ठीक आहे, त्यामुळे. पण जो हिंदूवाला घेतला आहे ना मी ट्रान्सलेशन, ते इंटरनल सिक्युरिटीवरती आहे, ठीक आहे. मोस्टली सिक्युरिटीवरती रिलेटेडच येईल किंवा इंडियाबद्दलच येईल, बिकॉज वी आर प्रिपेअरिंग फॉर द IB है ना. इंटरनॅशनल रिलेशनवरती आय डोंट थिंक पॅसेज येईल, बट आज तरी मी घेतला आहे मुद्दामून, जस्ट फॉर अ चेंज, की नवीन काही अजून वर्ड भेटले तर ठीक आहे, कारण आपल्याला तेच वर्ड रिपीट होत होतं ना आधी जे आपण PYQs घेतलेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्या दालनातील मीन्स ती जी रूम आहे, इन दॅट रूम, भिंतीवर म्हणजे त्या वॉलवरती काय आहे, एक नकाशा आहे, म्हणजे मॅप आहे, जिथे अमेरिकाप्रमाणेच कॅनडा आणि ग्रीनलँडही अमेरिकी ध्वजाखाली दाखवले होते. एक्सक्लेमेटरी मार्क. मीन्स ती जी रूम होती तिथे जो मॅप होता, त्या मॅपमध्ये काय होतं, अमेरिका, कॅनडा आणि ग्रीनलँड त्याच मॅपखाली दाखवलेलं होतं, जे US अंदर येतं आहे, ठीक आहे. काही न्यू वर्ड नव्हता, जे खूप इझी जाईल ह्याचं ट्रान्सलेशन. इन दॅट रूम अ मॅप ऑन द वॉल शोड कॅनडा अँड ग्रीनलँड अंडर द अमेरिकन फ्लॅग जस्ट लाईक द युनायटेड स्टेट्स. पाहूयात नेक्स्ट सेंटेन्समध्ये काही भेटत आहेत का न्यू वर्ड्स. हा निव्वळ चावटपणा नाही हा निव्वळ चावटपणा नाही, मीन्स चावटपणा नाहीला मीन्स काय, मॉन्स्ट्रॉस ॲम्बिशन. मॉन्स्ट्रस ॲम्बिशन, चावटपणा, ठीक आहे. आपण म्हणजे चावटपणा आहे, ठीक आहे. चावटपणा, किती चावटपणा आहे त्याला काय बोललं जातं, मॉन्स्ट्रस ॲम्बिशन. हाऊ यू आर गोइंग टू रिमेंबर इट, ओके, टेल मी हाऊ यू आर गोइंग टू रिमेंबर इट. गल्लीमध्ये वगैरे कोणत्याही काकूचं बोलणं ऐकलं आहे का रे तुम्ही, की ती खूप चावट आहे, चावट आहे, चावट आहे, ठीक आहे. आपल्याला चावटचं मिनिंग तर माहितीच आहे, पण ट्रान्सलेशन करायला आला तर कसं करायचं. मॉन्स्ट्रस ॲम्बिशन कसं लक्षात ठेवणार आहे, मॉन्स्ट्रस. त्या आंटी लोकांना काय बोललं जातं, त्या मोस्टली आहे ना गल्लीमध्ये, चाळीमध्ये, जेव्हा पण एक आंटी उभी असते, ती दुसऱ्या आंटीला सांगत असते की हे पहा, एक यंग मुलगी चालली आहे, ती खूप जास्त चावट आहे, कारण ह्या आंटी लोकांना काही काम नाही आहे, हो ना, ते गॉसिप करत असतात दिवसभर, त्यावेळेला करत असतात. कसं लक्षात ठेवणार, कसं आहे त्याचं मी सांगते, ठीक आहे. सो ही बोलते, ही आंटी, की ती जी मुलगी आहे ती खूप चावट आहे, ठीक आहे, आणि हिला हे ऐकायला येतं. ही काय बोलते, कशी मॉन्स्टर आंटी आहे ही, म्हणजे ह्याचा आवडचा मिनिंग काय झाला, मॉन्स्ट्रस ॲम्बिशन, ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो, असंच पद्धतीने ठेवावं लागतं आपल्याला, नाही प्रत्येक वर्ड लक्षात राहत. त्यामुळे काहीतरी फनी स्टोरी तयार करायची आपल्या स्वतःच्या माइंडमध्ये आणि लक्षात ठेवायची, ठीक आहे. इझी आहे ना, हो ना. दिस इज मेअर मिस्चिफ, दॅट इज ट्रम्स मॉन्स्ट्रस ॲम्बिशन. कुठे गेलं सेंटेन्स, तर सॉरी ते मी मॉन्स्ट्रस मीन्स राक्षस झालं ना, आणि ॲम्बिशन मीन्स मिसचिप मीन्स चावटपणा असतो. आय एम सो सॉरी, सो सॉरी. मी ती याची स्टोरी सांगण्यासाठी ती स्टोरी क्रिएट केली ती, पण मी आधीच सांगून टाकली, ठीक आहे. मी रेडी करून जे आले होते की आज मी ही गोष्ट सांगणार आहे ती मी आधीच सांगून टाकली, हो ना, राहावलंच नाही मला, ठीक आहे. चावटपणा मीन्स मिसचीफ, चावटपणा मीन्स मिसचीफ. इट इज ट्रम्स मॉन्स्ट्रस ॲम्बिशन. सॉरी, मराठीमध्ये वाचत होतो ना आपण, तर हा काय आहे, राक्षसी मनीषा आहे, आणि जी पूर्ण करण्यासाठी ट्रम्प वाटेल त्या थराला जाऊ शकता. अँड फुल स्टॉप, पॅराग्राफ पण संपलेला आहे. लेट्स सी द ट्रान्सलेशन. ट्रम्स मॉन्स्ट्रस ॲम्बिशन अँड ही इज कॅपेबल ऑफ गोइंग टू डू इट एनी लेंथ टू फुलफिल इट. आता ते मॉन्स्ट्रस, राक्षसीला मॉन्स्ट्रस कसं लक्षात ठेवायचं, आणि चावटपणाला मिसचिप कसं लक्षात ठेवायचं, त्याची स्टोरी आता मी परत सांगते, ठीक आहे. आता एक्झॅक्टली स्टोरी सांगते, ठीक आहे, जी रेडी केली होती.
ही एक चाळीमधली एक आंटी आहे, ही दुसरी एक आंटी आहे, दुसरी काकू आहे. ठीक आहे. एक काजल नावाची मुलगी आहे. ठीक आहे. त्याच चाळीमध्ये त्याच गल्लीमध्ये राहते आहे. आता ही जी साधना करूयात. ठीक आहे मॅम, साधना काकू असते का, साधना काकू? ठीक आहे, साधना. आणि ही आहे कविता आंटी. ठीक आहे, कविता आंटी. ही साधना आंटी कविताला सांगते की जी ही काजल आहे ती खूप जास्त काय आहे, चावट आहे. ती काय आहे, खूप मिसचीफ आहे. चावटचा मिनिंग कसा लक्षात ठेवणार, मिसचीफ. व्हॉट इज द मिसचीफ? ही यंग आहे ना, म्हणून यंग मुलींना काय म्हटलं जातं, मिस. म्हणून अशा पद्धतीने लक्षात ठेवा, मिसचीफ. ठीक आहे, चावटपणा मीन्स मिसचीफ, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. हे त्या काजलला माहीत असतं की ह्या आंटीना नुसताच काहीतरी गॉसिप करत बसतात आणि फक्त यंग मुलींबद्दल बोलत असतात पूर्ण गल्लीबद्दल, यांना काही काम नाही आहे. ठीक आहे. तर मग ही त्यांना काय बोलते, मॉन्स्टर्स आहेत. मॉन्स्टर आहेत मीन्स काय आहेत, राक्षसी आहेत. ठीक आहे, इझी, लक्षात राहील. चावटचा मिनिंग आहे मिसचिफ. आता इतकी छान स्टोरी सांगितली, नक्की लक्षात राहील. चावट मीन्स वॉट, मिसचिफ. ठीक आहे, कारण ही मिस आहे, हो ना, मिस आहे ना, यंग आहे ना ती, मिस काजल. सो दॅट्स वाय मिसचिफ. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. हे 2 वर्ड मला वाटलं की लक्षात ठेवले पाहिजेत. वाय, बिकॉज आपला जो हा वर्ड येऊ शकतो म्हणून. ठीक आहे. अँड मॉन्स्टर मीन्स राक्षसी. राक्षसी हे कारण कशातही यूज होऊ शकतं, इझी नॉर्मल वर्ड आहे. ठीक आहे. नाउ लेट्स गो टू दी इंग्लिश टू मराठी वोकॅबलरी, जे आपण याच्यामध्ये शिकलो आहोत. ठीक आहे, ही लिस्ट आहे. लेट मी गिव्ह सम स्पेस ओव्हर हिअर. ठीक आहे, पॅरेग्राफ संपल्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे ना. ठीक आहे. धरणी ठाय करणे हा एक आयडॉम पाहिला, विच मीन्स टू मेक समवन रन फ्रॉम पिलर टू पोस्ट. ठीक आहे, धरणी ठाय करणे, एखाद्याला एकदम विचित्र करून सोडलं त्याला बोललं जातं फ्रॉम पिलर्स टू पोस्ट, or to harass or distress someone greatly. And now what I told you की जर एखादी म्हण आलेली असेल, आयडियम्स आले असेल, you don't need to write it down as an idiom. You can also write down the meaning of it. To harass or distress someone greatly हेही लिहू शकतो, but we used pillar to post, which is also the again idiom. Now there's second word. 2 पायऱ्या उतरणे means it doesn't mean going back to 2 steps. This is the idiom. 2 पायऱ्या उतरणे means to back down. ठीक आहे, to retreat from a previously held position. For example, someone was the prime minister but he is going to the as a CM, chief minister. means तो काय झाला, एका वरच्या पोझिशनपासून ते थोडं खालच्या पोझिशनवरती आलेत, त्याला बोललं जातं 2 पायऱ्या उतरणे. ट्रान्सलेशन हे नाही लिहायचं आहे की क्लाइम्बिंग डाऊन दी 2 स्टेप्स. नो, व्हॉट इज दिस मिनिंग, टू रिट्रीट फ्रॉम प्रिव्हियसली हेल्ड पोझिशन. ठीक आहे. नामुष्की ओढवणे मीन्स टू फेस ह्युमिलिएशन. दिस इज व्हेरी इझी. खमकेपणा मीन्स फर्मनेस, रिझोल्यूट स्टँड, स्वतःसाठी स्टँड घेणे, एक स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर दाखवतं. ठीक आहे. शरणागती मीन्स काय करणं, सरेंडर होणं, ऑर आयदर यू कॅन इज टू ॲक्ट ऑफ एल्डिंग. ठीक आहे. तलवार मान्य करणे मीन्स टू शेड द वर्ड, मीन्स टू रिट्रीट अ थ्रेट और स्टॉप अ कन्फ्रंटेशन. ओके. निखालस बेभरवशाचा, अटरली अनरिलायबल. निखालस मीन्स अटरली अँड बेभरवशाचा मीन्स ज्याच्यावरती भरोसा करू नाही शकत, विच इज अनरिलायबल. भरोसा करू शकतो त्याला काय म्हणू शकतो, रिलायबल. कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल. ठीक आहे. विध्वंस मूल्य, पोटॅन्शियल फॉर डिस्ट्रक्शन or capacity for causing heavy damage. गर्भित इशारा, गर्भित means what, veiled. इशारा means what, warning. ठीक है. होय बागिरी, yes ma'am, yes ma'am, yes ma'am. ठीक है, this is what meaning called होय बागिरी, being a yes man. This is more easy to remember. Instead of this sycophancy, are you going to remember the sycophancy? Instead of that, remember as a yes man. Or blindly agreeing with a leader, blindly agreeing with someone, that's what calling the होय बागिरी. ठीक है. अनाकलनीय means inexplicable. ठीक है, means incomprehensible or beyond understanding. For example, someone can't imagine something, that's what calling it अनाकलनीय. रोकडा प्रतिवाद, रोकडा means blunt rebuttal
ब्लंट रिबट और डायरेक्ट काउंटर आर्ग्युमेंट, शार्प रिस्पॉन्स. प्रतिवाद करणे मीन्स वॉट, रिस्पॉन्स देणे. आणि रोकडा मीन्स वॉट, शार्प, शार्प रिस्पॉन्स. लहरी मर्जी, इरॅटिक विम्स, इरॅटिक विम्स, कॅप्रिकोस नेचर, अनप्रेडिक्टेबल मूड्स है ना, अनप्रेडिक्टेबल, मुलींचे नेहमी मूड स्विंग्स होत राहतात. दॅट इज वॉट लहरी मर्जी, अनप्रेडिक्टेबल मूड्स. घडी विस्कटणे मीन्स टू डिसरप्ट द ऑर्डर. दिस डझंट मीन की क्लॉक, लाईक घडी विस्कटणे तर ट्रान्सलेशन लिहिलं की क्लॉक इज गेटिंग डिस्टरप्टेड. नो, इट इज टू डिसरप्ट द ऑर्डर. दे आर टॉकिंग अबाउट द सेटलिंग, जो सेटल्ड जाऊन जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये काही डिस्टरप्शन येणं, घड्याळ बिघडणं नाही आहे. ठीक आहे. पांडित्य मीन्स स्कॉलरशिप मिळणं और हाय लेवल ऑफ नॉलेज. पांडित्य तर खूप इझी, आपण खूप वेळ ऐकलं आहे. ठीक आहे. कणखरपणा मीन्स ते टफ लोक जे असतात त्यांना बोललं जातं आहे ना, मेंटल रेझिलियन्स, टफनेस, फॉर्टिट्यूड. चावटपणा, त्याची तर एक स्टोरीज सांगितली खूप, आता नेहमीच लक्षात राहून जाईल. पीस चीफ है ना, नॉटीनेस, इम्प्रॉपर बिहेवियर. राक्षसी मनीषा मीन्स मॉन्स्ट्रस ॲम्बिशन है ना, एविल डिझायर ज्याला म्हटलं जातं, राक्षसी मनीषा. ते दोन्ही वर्ड तर तुम्ही विसरणारच नाही आहेत, हो ना. असं मी आता नाव आय डिसायडेड की डेली मी जो पण पॅराग्राफ घेऊन येईल ना त्याच्यात एखादी स्टोरी सांगून देत जाईल, जे की जेणेकरून तुम्ही ना 3-4 वर्ड्स तर मस्ट यू आर नॉट गोइंग टू रिमेंबर, म्हणजे यू आर नॉट गोइंग टू फॉरगेट ॲट ऑल. म्हणजे ते लक्षातच राहिले पाहिजेत तुम्हाला. असे जर आपण 15 दिवस जरी केला की रोज आपले 5 वर्ड्स ना इतके लक्षात राहत आहे की ते तुम्ही विसरूच नाही शकत ना. इट विल बी हेल्पफुल ना. मला आज असंच वाटलं की थोड्याशा टिप्स घेऊन येऊयात एक्झामसाठी, आणि त्यामुळे मी ऑलरेडी लिहून आणलं होतं थोड्या टिप्स. ठीक आहे. इथे पॅराग्राफ संपलेला आहे. ज्याला जायचं आहे पॅराग्राफ पाहून ते जाऊ शकतात. बट आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह सम टिप्स की ज्या मला वाटल्या द्यावं. ठीक आहे. अँड आय थिंक इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. क्विक टिप्स म्हणून आणलेल्या आहेत. आयडियॉम्स जे असतात, जसं की फ्रेजेस आली होती आपल्याला, धरणी थाय करणे, दिस इज वॉट इडिओमॅटिक. सो जे इन्स्टेड ऑफ लिटरल ट्रान्सलेशन करण्यापेक्षा ऑलवेज लुक फॉर इन इंग्लिश इडियॉम दॅट कन्व्हेज द सेम इंटेन्सिटी. ठीक आहे. यानी जो तुमचा पॅसेज आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही म्हणीनला ॲज अ इडियॉम जर आलं असेल, जे मी तुम्हाला आधीच पॅसेज चालू होण्याच्या आधी सांगितलं होतं की इडियॉम जर एखादी दिली असेल आणि त्याचं जर तुम्हाला ट्रान्सलेशन इडियॉममध्ये सेम करता येत असेल तर करू शकता. जर नाही करता आलं, नाही जर जमत असेल, पण तुम्हाला त्याचा मिनिंग माहिती आहे तर त्याच्या मिनिंगनुसार तुम्ही ते सेंटेन्स लिहू शकता. बट दिस इज द मोर बेटर प्रॅक्टिस की जर तुम्हाला इडियॉम्स दिलेली आहे तर राईट डाऊन इट अगेन इन टू द इडियॉम. दिस विल द बेटर प्रॅक्टिस. ठीक आहे. पण नाही आलं तरी एम आणि मिनिंग लिहिला तरी काही फरक पडत नाही, बट इट विल बी द बेटर वन. ठीक आहे. देन जो मी सेकंड पॉईंट आणला आहे, हॉर्निफिकस मीन्स notice how Mahamahim translate to His Excellency in government exam translation, maintaining the formal protocol is essential. ओके. आपण जसं की पाहिलं की आपण वरती जो फर्स्ट हे होतं त्याचं आपण हीज एक्सेलन्सी केलं होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना जो हा सेंटेन्स होता, ठीक आहे, धरणी, हे कुठे गेलं, 2 पायऱ्या माणुसकी ठाम इन हिज हाय एक्सेलन्स. किती नंबरच्या सेंटेन्समध्ये होतं, कुठे गेलं हीज, अरे हो फर्स्टमध्येच होतं ना, हीज एक्सेलन्सी. ठीक आहे. हीज एक्सेलन्सी. तर इथे तुम्ही बोलू शकता की वाय यू यूज सच अ वर्ड जो की हीज एक्सेलन्सी या वर्डमध्ये वगैरे आलेला नाही आहे, तर मग तुम्ही का हे केलं आहे. ठीक आहे. जे की त्या डोनाल्ड ट्रम्पच्या काय इराद्याच्या महामोहीमचा मिनिंग आपण हीज एक्सेलन्सी घेतला आहे. वाय, बिकॉज दिस इज द फॉर्मल थिंग. ओके. जे पण आपल्याला ट्रान्सलेशन असणार आहे ते फॉर्मल ठेवायचं आहे, नॉट ॲन इनफॉर्मल वे, म्हणून आपण तिथे हीच एक्सेलन्सी घेतलेलं आहे. सो कीप द युअर लँग्वेज इज इन टू द फॉर्मल. ओके. फॉर्मल टोन असला पाहिजे, हो ना. फॉर्मल टोनसाठी काही वर्ड तुम्ही टाकू शकता जे खूप जास्त फॉर्मल टोन साऊंड करेल. ठीक आहे. दीज आर द थिंग्स. And tone, I wanted to talk about the tone. The passage is a critically editorial. Okay. So use strong adjectives like example erratic, monstrous, unreliable to reflect the author's original sentiments. Now इथे हा होता की याचा होता काय बोलतात, एडिटोरियल घेतलं होतं. पण जेव्हा एक्झाममध्ये कुठलाही पॅसेज येईल, लाईक फॉर एक्झाम्पल एनी पॅसेज विल कम,
तर जो टोन आहे पॅसेजचा, इफ इट इज अ नॉर्मल, लाईक फॉर एक्झाम्पल ॲज वी ऑलरेडी सॉ की 2023चा जो PYQ केला आपण, 2022-23चा जो PYQ केला, इट वॉज मोस्टली अबाउट जॉग्रफी है ना. जॉग्रफीच्या बुकमधला एक पॅसेज उचलल्यासारखं वाटत होता तो, जो PYQ आला होता तो जॉग्रफीच्या बुकमधला एक PYQ उचलून टाकल्या, एक पॅसेज उचलून टाकल्यासारखं होतं. त्याच्यामध्ये टोन तुम्ही नॉर्मल ठेवू शकता, ठीक आहे, कारण पॅसेज पण काय होतं, नॉर्मल होतं, पॅसेज नॉर्मल होतं, त्यामुळे त्याचा टोनही नॉर्मल ठेवला. बट आता हा जो आपण आज पॅसेज पाहिला, जो मराठी तो इंग्लिश आपण ट्रान्सलेशन केलं, तो जो पॅसेज पाहिला त्याचा टोन कसा होता, थोडासा एडिटोरियल होता ना, की जो एडिटोरियल टोन होता ना, आणि आपण एडिटोरियल घेतलं आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की हे एडिटोरियल आहे, एडिटोरियल, आय डोंट नो माझी थोडी टंग स्लिप होते. ओके, सो आपल्याला माहिती आहे की हे एडिटर आर्टिकल घेतलेलं आहे वगैरे, आपल्याला माहीत आहे, म्हणजे जो संपादकीय बोललं जातं, एडिटर घेतलेलं आहे, संपादकीय संवाद, एडिटर ज्याला म्हटलं जातं, ठीक आहे. तर आपल्याला माहीत आहे येते म्हणून, बट आपला टोनही जो आहे पॅसेजमध्ये तो दिसला पाहिजे, ठीक आहे. जर सॉफ्ट, जर हार्श टोन असेल तर आपलं जे ट्रान्सलेशन आहे ते हार्श असलं पाहिजे थोडंसं. इट शुडंट बी लाईक की, आणि जर असं नको आहे की पॅसेज एकदम नॉर्मल आहे, स्मूथ आहे, स्मूथ पॅसेजिंग आहे, लाईक जो आपला PYQ होता 22-23चा, जो स्मूथ होता, नॉर्मल होता, ठीक आहे. मग आपलं त्याचं जे ट्रान्सलेशन होतं तेही खूप स्मूथ होतं, त्याच्यामध्ये काही असं टोन वाढवला नव्हता किंवा खूप एक्स्ट्राचे ॲडजेक्टिव्ह लाईक यूज पण नाही आहे, तरी पण आपण काहीतरी स्ट्रॉंग ॲडजेक्टिव्ह टाकला आहे असं केलं नव्हतं आधी. बट आजच्या पॅसेजमध्ये यू माईट बी ऑब्झर्व की आय यूज सम स्ट्रॉंग ॲडजेक्टिव्ह यूज केले. जसं की सपोज एखादा वर्ड होता तर त्याच्यासाठी थोडंसं लाईट, सायलेंटही, स्मूथही ट्रान्सलेशन आहे, बट स्टील आय यूज समथिंग लाईक अ हेवी वर्ड्स. आय यूज द हेवी वर्ड्स फॉर ट्रान्सलेशन है ना. आज तुम्ही हे नोटीस केलं असेल, हेवी वर्ड्स होते, थोडेसे स्ट्रॉंग वर्ड्स यूज केलेत मी. वाय? बिकॉज तो टोनच तसा आहे पॅसेजचा, ठीक आहे. टोनवरून आपलं ट्रान्सलेशन ठरवायचं आहे. जसं की 22-23चा जो आपला PYQ होता त्याच्यामध्ये नॉर्मल, स्मूथ असं वाटलं नाही का त्याच्यामध्ये की एखाद्या जॉग्रफीच्या बुकमधून एखादा छोटासा काहीतरी पॅराग्राफ उचलला आणि टाकला आहे शाळेतल्या मुलाचा, हो ना, स्कूलच्या बुकमधून पॅराग्राफ टाकल्यासारखा होता तो, म्हणून त्याच्यामध्ये खूप स्मूथ टोनिंग होती. आजच्यामध्ये आपले खूप अशी थोडीशी वाईल्ड म्हणू शकतो किंवा हेवी वर्ड्स मोस्टली आपण यूज केले होते, बिकॉज दिस पॅसेज टोन वॉज इन दॅट डायरेक्शन, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लगेच आपण हिंदू आर्टिकलचा टाकूयात, ठीक आहे, जो इंग्लिश टू मराठी.